रात्रंदिवस मायबाप भजन करणारी मंडळी आपल्या या समाजामध्ये आम्हाला बघायला मिळतात. नाही देवाशिवाय करमत महाराज. आठवड्यातनं एक दिवस तरी भजन करण्याची सवय लोकांना लागलेली असते. तुम्ही आमच्या विसापूरला आला ना महाराज, प्रत्येक एकादशीला आमच्या विसापुरात भजन असतं. मंगळवारी असेल, अनेक महिला वर्ग मायबाप सुंदर असं भजन करतो आहे. त्या गावागावात मायबाप आज खेडेपाड्यामध्ये हे भजन संस्कृती टिकणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण एक आहे, आता हे सगळं लोप पावत चाललेलं आहे. आज आमच्या कलियुगामध्ये जर आम्हाला आमचं जीवन तारायचं असेल, सुंदर आयुष्य जगायचं असेल, तर महाराज त्याला एकच पर्याय आहे. आता नामस्मरणाशिवाय हे कलियुगामध्ये टिकणं खूप अवघड आहे महाराज. नाहीतर जे परमार्थापासून लांब असणारी व्यक्ती आहेत ना, त्यांना या जीवनाशी काही घेणं देणंच नाहीये महाराज. असं जीवन समाजात जगतो आहे नाही का. उठायचं, खायचं, प्यायचं, नोकरीला जायचं, पैसा कमवायचा, ऐशाराम करायचा. एक दिवस असा येतो, एक दिवस असा येतो, ठराविक वय येतं महाराज. शेवटी मगाशी बोलली, अंतकाळी कुणी नाही, आम्हाला आमच्या सर्व आजारपणाला, वृद्धापकाळाला तोंड द्यावं लागतं. आणि एक दिवस असा येतो की आम्हाला सगळ्याला टाटा बाय बाय करून इथून निघून जावं लागतं. आता मगाशी बोलली की मी सगळ्याला तर इथून जायचंच आहे, बरोबर आहे ना. खाणारी, पिणारी, मांसाहार करणारी, शाकाहार करणारी. तुम्ही म्हणाल जास्त आता नका बोलू महाराज, कारण इथं सगळीच लोक आहेत. पिणाऱ्यापासून खाणाऱ्यापासून सगळी माझ्या समोर आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं काय कळलं, हुशारच आहेत महाराज, तेवढे हुशार आहेत. त्याचं कारण आहे काय महाराज, सगळे जीवन जगतायत, सगळेजण खातायत, सगळेजण झोपतायत. असा कोणी एखादा इथं प्राणी आहे की आपण वर्षभर झोपलेलोच नाही महाराज. काय सांगताय तुम्ही, सगळे झोपताय. इथं आम्ही झोपलोच नाही वर्षभर असं म्हणणारं कोणी आहे का महाराज? नाही. सगळेजण खातायत, सगळेजण झोपतायत, सगळेजण काम करतायत. कारण काम केल्याशिवाय जीवन जगू शकत नाही. काम केल्याशिवाय एक रुपया हातात येऊ शकत नाही. रुपया हातात आला नाही तर मायबाप आमचं पोट सुद्धा भरणार नाही, बरोबर आहे ना. जरी ती कागद असली तरी त्याच्यावरती आकडे महाराज कागदांवर, तेही वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत. ते कागद असले मायबाप, कागदावर जर जीवन जगता आलं असतं तर आम्ही घरात पडलेल्या 200 पेजेसच्या वह्या अशा फाडल्या असत्या आणि दुकानदाराला जाऊन घेऊन आलो असतो. त्या 1 किलो साखर, त्या भाज्या. नाही महाराज, त्या कागदाला सुद्धा किंमत आहे. परंतु तो कागद कमवण्याकरता आज आम्हाला अख्खं आयुष्य त्या कमवण्याच्या पाठीमागं घालवावं लागतंय महाराज. फक्त एक विचार दिवस करा की हे करण्यामध्ये आयुष्य आता घालवायचंय का जगण्यापुरतं कमवून मायबाप आयुष्य जगायचंय, की मायबाप परमार्थ खरंच जगता आलं पाहिजे. हा विचार आपण करायचा आहे. हा प्रत्येकाने विचार करा. कारण भवसागर पार करून जाण्याकरता तुमची तळमळ असली पाहिजे. हे मी सांगत नाही, तुकोबराय सांगता. क्षणोक्षणी